दादू भेट रे. तर मित्रांनो आपण निघालो आहे भोपाळसाठी नागपूरवरून. रात्रीचे किती वाजले बाबा? 7:51 दाखवत आहे कारमध्ये. तर आपण अचानकच असा प्लॅन झाला आहे. आजची तारीख आहे 21 मार्च. आजची रमजान ईद आहे. उद्या एक रविवारची सुट्टी आहे आणि परवा पण एक मी सुट्टी घेतलेली आहे. तर असा आपला एक छोटीशी ॲडव्हेंचरस ट्रिप आपण काढली आहे. मधातच आपण निघालो आहे रात्री. हो नाही म्हणता आपण ही ट्रिप काढली आहे. आणि तो आपल्या समोर दिसत आहे चंद्र, रमजान ईदवाला चंद्र. तर असा आहे आपला अच्छा स्टेटस, आताचे स्टेटस. हा रस्ता नवीनच आहे आपल्यासाठी, पहिल्यांदा चाललो आहे या रस्त्याने. आरामात चाललो, रात्रीची वेळ आहे. हमारा लड्डू इधर सोया है आराम से और एक गाड़ी चला रहे. आणि एकदम अनप्लॅन ट्रिप होती ही आणि सडन आम्ही निघालो. तर मित्रांनो आपण जवळपास 70-80 किलोमीटर आलेलो आहे. आणि आता समोर जी सिटी येईल ती आहे बैतूल दाखवत आहे 61 किलोमीटर. आतापर्यंत 2 टोल नाके गेलेले आहेत. तर असे आपण कंटिन्यू चाललेलो आहे. बैतूल 62 किलोमीटर. तर मन्या झोपलं नाही आहे, जागा आहे माझ्यासोबत. आम्ही दोघंही सीट बेल्ट लावून आहे. आणि मागे दादू झोपलेला आहे, आमच्या बाळ दादू लड्डूभाई. मागे मस्त बेड लावला आहे त्याचा आणि तो झोपलेला आहे. आता आम्हाला एका ठिकाणी धाब्यावर जेवण करायचं आहे. तर समोर एखादा ठीकठाकसा आम्हाला भोपाळ 240 किलोमीटर, बैतूल 61, अब्दुल्लागंज 201 किलोमीटर्स. तर चला आता समोर भेटूया. भोपाळ सीधा, दिल्ली सीधा, कोणती तरी सिटी आहे समजत नाही आहे. अच्छा हा एक हे आहे बायपास आहे आउटरचा. तर इथे टोलगेट आले 500 मीटरवर दाखवत आहे टोलगेट. तर आपला हा 3rd टोलगेट आहे. आता रात्रीचे 10:12 झाले आहेत. बैतूल 10 किलोमीटर दाखवत आहे. आपण बैतूलच्या जवळ पोहोचलो आहे. आम्ही थांबलो बैतूलमध्ये रिंग रोडला एका धाब्यामध्ये, लक्की द धाब्यामध्ये आम्ही जेवण करताय. दादू पण उठला. दादू गाडी थांबली. मसाला पापड घेतला, दाल फ्राय, रोटी. नाना दादू पण जेवण करताय. हां दादू जेवण कर बेटा. मूवी एन्जॉय करत मित्रांनो आता आपण होतो बैतूल शहराच्या बायपासकडे. आणि आत्ताच आपण एका हॉटेलमध्ये धाब्यामध्ये आपण जेवण केलं. दादूनं पण जेवण केलं. मस्त दाल तडका, जिरा राईस, रोटी. आणि आता आपण निघालो सरळ भोपाळकडे. हा तिथून समोर जायचं साची. आता रात्रीचे वाजले 11:18 आणि आपण चाललो आहे. आता आपली निघाली गाडी. चहा घेतला आहे आपण आणि आपण निघालो आहे सरळ. इथून दाखवते 180 किलोमीटर भोपाळ आहे आणि तिथून जवळपास 40 किलोमीटर आहे साची. तर हा इथं एक आपल्याला घाट सेक्शन लागलेला आहे. बैतूलच्या पुढे मॅपमध्ये खूप खतरनाक बटन दाखवत आहे. आपण पण हळूहळू चालूया. डेंजरस घाट सेक्शन आहे हा बैतूलच्या पुढे. ओ माय गॉड, एक ट्रक पलटलेला आहे आपल्या लेफ्टला. आता आपण घाट खाली उतरत आहे. तर घाट संपलेला आहे आणि भोपाळ आहे 182, ग्वालियर 581, इटारसी 55. मित्रांनो आता इथं एक आलाय टोल प्लाझा. हा
थर्ड आहे ना, थर्ड टोल प्लाझा. वेलकम टू कुंडी टोल प्लाझा, कुंडी. तर आता वाजले 1:10. तर हा नवीन टोल नाका. वेलकम टू बागवाडा फ्री प्लाझा, बागवाडा. मित्रांनो, आता आपण चाललो आहे, हा रातापानी टायगर रिझर्व आहे. रातापानी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी अभयारण्य. इथं भीमबेटका प्री हिस्टॉरिक पेंटिंग्स ज्या ठिकाणी आहेत तो पण इथून जवळचा आहे. आता 10 किलोमीटरवर. तर आणि इथं जवळचं मोठं शहर म्हणजे अब्दुल्लागंज MP मध्ये. आणि इथून भोपाळ आहे 52 किलोमीटर. 1:30 वाजले, रात्रीचे 1:30. आपण जातच आहे. पाणी पीत डोळ्यावर थोडीशी झापड आहे. जेवढं होईल 6वर एका ठिकाणी आम्ही चहा घेणार आहे. चला 6वर भेटूया. भोपाळ 45, ग्वालियर 485. आता हे शेवटचे 45 इतके जड चालले. झोपावर झोपा येत आहे, झोपावर झोपा. असं वाटते कुठंतरी चहा भेटल्या पाहिजे. चाय नाही, सुनसान ठिकाण नाही थांबायचं बाबा. चाय ताजपुरा. हे बघा मित्रांनो, विश्वप्रसिद्ध स्मारक भीमबेटका, वर्ल्ड फेमस मॉन्युमेंट भीमबेटका. म्हणून थांबू का थोडंसं बाजूला. तर मित्रांनो, थोडीशी एक पॉवर नॅप घ्यायची आमची इच्छा आहे. इथे लोक झाडाच्या बाजूला. मी अशी राहते इथे, माझे पाय लांब होतात. तुम्ही लेटून जा. तर आता वाजलेत पहाटेचे 4:45. दादू आत्ताच उठला झोपून. आणि इथे एक छोटासा हा हॉटेल होता, माँ भवानी रेस्टॉरंट, टोलनाका बिशनखेडा, अब्दुल्लागंज. इथं आपण एक चहा घेतला. 2 घंट्याची नॅप नंतर आपण उठलो. आता आपण चाललो आहे साचीकडे. आम्ही रात्री 2ला पोचलो त्या ठिकाणी. तर आम्ही रात्री 2 ते पहाटे 4पर्यंत त्या ठिकाणी आराम केला. एक नॅप घेतली कारमध्येच. आणि आता निघालो आहे लवकरात लवकर साचीला पोहोचू म्हणून. लट्टू बाबू कुठं चाललो आपण? आले बापे, चिंकी आली बाबूला, चिंकी. माझा लड्डू उठलाय, बिस्किट घेऊन बसलाय. पापा आलं नाही का भोपाळ? पापा आलं नाही का साची? कुठं चाललो आपण? रात्रीपासून गाडी चालवत आहे पापा. हा, मी तर माझी नेनी पण झाली. मी उठून मम्माजवळ पण बसलो. पापा चांदू मामा पण गेला. मग मी केव्हा कपडे घालीन पापा? मला फिरायचं आहे. मी चप्पल घेतली का नाही माझी पापा? भोपाळ शहर आता 17 किलोमीटर आहे. 17. आणि भोपाळवरून आपल्याला राईट साईडला समोर जायचं आहे साची. तर साचीलाच आपण 6पर्यंत पोहोचायचं आहे. आता 5:02 झाले. आणि तिथंच आपण फ्रेश वगैरे होऊ. एखादं ठिकाण बघून 10 वाजता आपण एखादा हॉटेल करू, फ्रेश हो, थोडासा नॅप घेऊ. आपण आता भोपाळ शहरामध्ये आहोत. आणि आपण टाकला आहे साचीचा मॅप. साचीकडे आपल्याला जायचं आहे. आता पहाटेचे 5:16 झालेत. आणि आपण रिंग रोड न पकडता आतमधला सिटीतला रस्ता घेतला आहे. तर मित्रांनो, भोपाळ ते साची ह्या मार्गावर लागलेलो आहे. आणि आता सनराईज होत आहे. तुम्ही बघू शकता पहाटेचे 5:55 झाले आहेत. आणि तिकडून सूर्य उदय होत आहे, सनराईज. आणि फक्त 40 किलोमीटर आहे साची. 48 मिनिट दाखवत आहे. तर डायरेक्ट आपण साचीमध्येच स्टॉप घेऊ आणि तिथे सर्व फ्रेश होऊन जाणार आहे. मागे आपली पार्टी, सवारी मागे आहे. दादू आणि दादूची मम्मी मागे
मागच्या सीटवर आराम फरमावत आहेत. लड्डू झोपला आहे अशी माहिती मिळाली आहे सूत्रांकडून. तर ही आमची 3 लोकांची ट्रिप आहे, मम्मा, पापा आणि लड्डू. चला समोर भेटूया. सनराइज. गुड मॉर्निंग गाइज. गुड मॉर्निंग नाना. लड्डू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लड्डू. इके बघा बेटा. अच्छा हो. गुड मॉर्निंग. इके बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामा. 6:30 वाजत आहेत आणि हा सनराइज चालू आहे. तर आम्ही आहोत ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कर्करेखा. दादूसाठी मागे बेड लावला होता. बेडवर झोपला मस्त उपडा तिबडा. हा. आता आपण वर चाललोय ड्राईव्ह करत. दादू पण आहे, दादूची मम्मी आहे, दादूचे पप्पा आहेत. आता आपण वर चाललोय. अच्छा, टुरिस्टच्या गाड्या इथे लागल्या आहेत. ओ माय गॉड, इतका वर आहे हा स्तूप. टेकडीवर मित्रांनो आपल्याला स्तूप दिसलेला आहे, समोर आहे. आणि ते गाडी लावू. हेलो लड्डू, शे हाय. ए छोटा बच्चू, तू केशर तेल ना लावा. चला चल 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 चल. छान चप्पल घातली ना तू ना. छान चप्पल घातली ना बाबू. हां, कुठं आला मम्मा तू? कुठं आला पापासोबत? इथं आपण गाडी लावली मित्रांनो. आणि हा इथं सातच्या स्तूप बघायसाठी आपण इथं आलोय. लवकर जावं लागतं. चला चला चला. ते सगळे चालत, तू पण चला. चला लवकर लवकर चढा. चला लवकर लवकर. चला लवकर लवकर. नाही आता वर जायचंय. लड्डू. अच्छा सूपर वंडी उठारप्पा. प्रत्येक ठिकाणी इन्स्क्रिप्शन काढलेले आहेत, शिलालेख आहेत. आता आपण स्तूपाच्या टॉप भागाला पोहोचलो आहे. इथे पिलर, हा पिलर आहे. या पिलरचे इथे भागाचे अवशेष आहेत. हा साऊथ एंट्रन्स. आपण इथून वर आलो.
तर मित्रांनो हा आहे सांची स्तूपचा भाग, मेन सांची स्तूप. हा आहे पूर्वेकडचा द्वार. इथून आपण एंटर होतो आतमध्ये. आता आपण वर चढलेलो आहोत. मेन स्तूप आहे हा, स्तूपा नंबर 1. या स्तूपाचे प्रत्येक गेट कार्ड आहेत आणि जिकडे बघाल तिकडे असे इन्स्क्रिप्शन कोरलेले आहेत. इन्स्क्रिप्शन कोरले. प्रत्येक पिलरवर जवळपास तुम्हाला इन्स्क्रिप्शन दिसेल. आणि जे तोरण आहे त्या तोरणच्या फ्रंट साईडला आणि बॅक साईडला, दोन्ही फ्रंट आणि बॅक साईडला दोन्ही साईडला बुद्धाच्या जीवनावरचे डिटेल्स इन्स्क्राईब्ड केलेले आहेत. या बॅक साईडच्या गेटनं आपण इथं चढलो होतो. हे साऊथ गेट. एक समोर एक पिलर आहे आणि बॅक साईडला एक पिलर आहे, अशोकन पिलर. हॅलो, अच्छा ठीक आहे, मी आलो व्हिडिओग्राफी करू ना. हो, जिकडे बघाल तिकडे मित्रांनो किती ह्यूज हा स्तूपा आहे. आजही इंटॅक्ट. फ्रंट आणि बॅकला बुद्धाच्या ह्या हेडलेस मूर्त्या आहेत. हे थायलंडवरून आलेले लोक आहेत आणि श्रीलंकावरून आलेले आहेत. नाही रडू. अरे काय, अरे नाही रडू. कोणतं रडतं मामा? नाही नो. मित्रांनो हे गुप्तकालीन पिलर्स आहेत, 2 इन्व्हर्टेड लोटस स्टाईलमध्ये. त्याच्यावर पण खाली इन्स्क्रिप्शन दिलेले आहेत. इथं मागे विहार आहेत आपल्या आणि फ्रंट साईडला इथं हा मेन स्तूपा आहे हा सांचीचा. आपल्या मागे हा सांचीचा मेन स्तूपा. हे छोटे अवशेष आहेत. ह्या ठिकाणी माहीत नाही काय होतं, तर आपल्याला पुस्तक डिटेल वाचावं लागेल. तर हा मित्रांनो, हा तुम्हाला 200च्या नोटवरचा फोटो दिसला का? हा आहे सांचीचा स्तूप. आणि आम्ही इथं आलो आहे. आम्ही आता ह्या स्तूपासमोर बसलो आहे. दादू पण झोपलेला आहे. इथं हा दादू बघा कसा झोपला आहे. शिशी केली आहे याने आणि शिशी करून झोपला आहे. ढर मस्त निवांत ह्या झाडाखाली बसला आहे. मस्त शांत सावली येत आहे. हे मम्मा, लड्डू ना इथं पण शिकेली सांची स्तूप मध्ये पण. बापरे, इथं आपण कुठं आलो? सांची स्तूप कडे ना. हा इथं करतो असे. तर मित्रांनो, हा आपल्या मागे आहे सर जॉन मार्शल यांचा जुने घर हाऊस. आता ते मेमोरियल म्हणून आहे. आणि हे आपल्या मागे आहे आर्किओलॉजिकल म्युझियम, संग्रहालय सांचीचं. तर इथं आपण आता भेट दिली. वर स्तूप पण बघितले. अरे ते तू करणार आहे का ब्लॉगिंग?
वर पण बघितले, वर साचेचे पूर्ण स्तूप बघून आलो आपण. आता खाली हे म्युझियम बघायचं होतं. आणि हा सर जॉन मार्शल यांचा वाडा. हा बघा कसा रडतोय. तुला करायचं आहे का? कसे करतो जिद्दी? तर मम्मा कशी राहिली आपली ट्रिप? इकडे या साईडला. बघू दिलं नाही. तर आम्ही अशी इथे आमची ट्रिप संपत आहे. आजच्या पूर्ण साची बघण्यात गेला. कशा रडतोय हा? कॅंग कॅंग करतोय.